कमळी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतं, कमळी आणि निंगीला भूक लागलेली असते. त्या दोघी वडापावच्या स्टॉलवर जातात आणि वडापाव घेतात. तेवढ्यात निंगीला तिथे बाजूला एक कुत्रा दिसतो आणि ती त्याला छेडू लागते. कुत्रा तिच्या मागे लागतो आणि निंगी धावू लागते. तिच्या मागे कमळी धावते. धावत धावत त्या दोघी एका भव्य कॉलेजच्या गेटसमोर पोहोचतात. कमळी समोर बघते तर तिला कॉलेज दिसते आणि ती म्हणते, निंगी पाहिलंस का समोर काय आहे? समोर आपलं स्वप्न आहे. यासाठी आपण मुंबईत आलो आहोत, ते स्वप्न. निंगीला कॉलेज बघून खूप आनंद होतो तर कमळीच्या चेहऱ्यावर हसू येते. त्या कॉलेजचा गेट उघडून त्या दोघी आत जातात. त्यांना लगेच वॉचमन अडवतो आणि म्हणतो, कुठे जात आहात? तेव्हा कमळी तुटक तुटक इंग्लिशमध्ये त्याला सांगण्याचा प्रयत्न करते की त्यांनी कबड्डी मॅच जिंकली आहे आणि त्यामुळे त्यांना इथे फ्री ॲडमिशन मिळाले आहे. मग तो वॉचमॅन मराठीत त्यांना म्हणतो, दाखवा तुमचा फॉर्म वगैरे. निंगी त्याला लगेच फॉर्म काढून दाखवते. त्यानंतर वॉचमन म्हणतो, एक काम करा, आता कॉलेज सुरू व्हायला अजून थोडा वेळ आहे तर तुम्ही बाहेर थांबा. तेव्हा निंगी म्हणते, अगं कमळे, मला एक कळत नाहीये, आपला फॉर्म बघून हा आपल्याला असं का म्हणत आहे, बाहेर जा. त्यावर कमळी म्हणते, बाहेर तर नको, त्यापेक्षा आपण एक काम करू, इथेच साईडला झाडाखाली बसू, म्हणजे आपल्याला थोडं गार पण लागेल. इकडे बंड्या ऋषीला कॉल करतो. बंड्या रडत ऋषीला सांगतो की तो कमळीचा भाऊ बोलत आहे आणि आबांनी त्यांचा नंबर दिला आहे. ऋषी त्याला शांत करतो आणि काय झालं ते विचारतो. तेव्हा बंड्या सांगतो, दादा, कमळीचा आबा वारला. ऋषीला धक्का बसतो. ऋषी म्हणतो, अरे हे कसं शक्य आहे? मी गावाकडून यायच्या अगोदर भेटलो त्यांना, त्यांच्याशी बोललो आणि तू सांगतोयस की ते वारले आहेत म्हणून. तेव्हा बंड्या सांगतो की सरोज काकीने कमळीला मुंबईला जाण्यापासून खूप अडवले, पण आबांनी तुमच्या सांगण्यावरून कमळी आणि निंगीला मुंबईला पाठवले. सरोज काकीने अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण या सगळ्या धावपळीत आबांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे ऐकून ऋषीला फार वाईट वाटते. त्यानंतर ऋषी बंड्याला विचारतो की कमळी कुठे आहे? त्यावर बंड्या सांगतो, हे सगळं होण्याच्या अगोदर कमळी मुंबईसाठी निघाली होती. आतापर्यंत ती मुंबईमध्ये पोहोचली देखील असेल. तेव्हा ऋषी म्हणतो, पोहोचली असतील म्हणजे तू फोन नाही केला का त्यांना? तेव्हा बंड्या सांगतो, या सगळ्या गडबडीत एक घोटाळा झाला. त्यांच्या दोघीत एक फोन दिला होता, पण तो माझ्याकडेच राहिला. आता काय करावं हे कळत नव्हतं आणि त्यामुळेच मी तुम्हाला कॉल केला. तेव्हा ऋषी चिडून म्हणतो, असा कसा विसरला फोन? अरे हे काय तुमचं गाव आहे का? तुला माहीत तरी आहे का मुंबई किती मोठी आहे आणि त्यांना आता कसं शोधायचं? ऋषी विचारतो, बरं तू तिला तिच्या डायरीमध्ये माझा नंबर तरी दिला आहेस का? त्यावर बंड्या म्हणतो, नाही, मी तिला नंबर सुद्धा तुमचा दिलेला नाही. मग साहेबराव पटकन ऋषीच्या हातातला फोन घेतो आणि म्हणतो, तू पॅनिक होऊ नकोस. हे बघ बंड्या, आता जर त्या दोघींचा तुला कॉल आला तर तू त्यांना ऋषीचा नंबर दे, कळतंय ना तुला? तेव्हा बंड्या म्हणतो, ठीक आहे. पुढे बंड्या म्हणतो, तुमचा जर कमळीशी फोन झाला तर तिला आबांबद्दल काहीच सांगू नका, नाहीतर ती तिचं स्वप्न सोडून गावामध्ये येईल. काकीने तशी ताकीद दिली आहे. तर इकडे ऋषी फार चिडलेला असतो. साहेबरावला तो म्हणतो, आता काय करायचं? आता कसं शोधायचं तिला? ना तिच्याकडे पत्ता आहे ना फोन आहे. तेव्हा साहेबराव म्हणतो, थांब थोडंसं, मला विचार करू दे. ऋषी त्या गावावरून मुंबईत आल्या म्हणजे ते ST ने येऊ शकतात, म्हणून आपण ST स्टँडला शोधूयात पहिले. तर हे दोघे गडबडीत जात असताना तेवढ्यात ऋषीची वहिनी त्याला अडवते आणि म्हणते, अरे एवढ्या गडबडीत तुम्ही कुठे निघाला आहात? आणि ऋषी, तुला तर माहीतच आहे, संध्याकाळी मॉमने घरामध्ये पार्टी ठेवली आहे आणि जर तू वेळेत पोहोचला नाहीस तर फार मोठा गोंधळ होईल. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, मी वेळेवर परत येईन, तू काहीतरी मेसेज कर, मी येईल लगेच. असं म्हणून तो गडबडीने तिकडे निघतो. तर इकडे आपण बघतो, कॉलेज कॅम्पसमध्ये कमळी आणि निंगी या दोघी जणी झाडाखाली बसलेले असतात आणि त्यांना झोप लागते. त्यामुळे कॉलेजमधील इतर विद्यार्थी त्यांच्या बाजूला गोळा होऊन त्यांच्यावर हसत असतात. तर इकडे अनिका तिच्या मैत्रिणींसोबत कॉलेजच्या कॅम्पसमध्ये येते आणि ती बघते तिकडे कशाची गर्दी जमली आहे. ती जवळ येऊन बघते तर तिला कमळी आणि निंगी या दोघी जणी दिसतात. कमळीकडे बघून अनिकाला तिच्यासोबत कमळीने जे काही केलेलं असतं ते सगळं आठवतं. गावामध्ये अनिकाचा कमळीने जो अपमान केलेला असतो ते सर्व तिला आठवतं आणि ती फार टेन्शनमध्ये येते आणि लगेच तिथून निघून जाते आणि तिच्या मम्मीला म्हणजे रागिनीला कॉल लावते. तेव्हा रागिनी म्हणते, माझ्या बच्च्याने कॉलेजमधून कस काय कॉल केला? पैसे संपले आहेत का? पण तेव्हा अनिका रागाने म्हणते, हे कसं शक्य आहे? तेव्हा रागिनी म्हणते, काय झाले, एवढं का चिडली आहेस तू? तेव्हा ती सांगते, ती गावची मुलगी आमच्या कॉलेजमध्ये आली आहे. हे ऐकून रागिनीला धक्का बसतो. ती म्हणते, ती कमळी तुझ्या कॉलेजमध्ये आली आहे? हे शक्यच नाही. त्यावर अनिका म्हणते, मग मी काय खोटं बोलत आहे का? ती माझ्या समोर आहे.
तेव्हा रागिनी म्हणते, अगं तिचं तर लग्न ठरलं होतं आणि ती दुबईला जाणार होती ना, आपणच हा सगळा प्लॅन केला होता ना. त्यावर अनिका सांगते, अगं आपला प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झाला आहे आणि ती आता मुंबईला माझ्या कॉलेजमध्ये आली आहे. तेव्हा रागिनी म्हणते, बघ तू काळजी करू नकोस, मी सगळं काही मॅनेज करेल. तर तेवढ्यात कामिनी येते आणि कामिनी रागिनीला म्हणते, तू एवढं काय विचार करतेस. तेव्हा रागिनी सांगते की कमळी माझ्या डोक्यात जाते, आपला प्लॅन फ्लॉप करून ती आता मुंबईला आलेली आहे. तेव्हा कामिनी हसते आणि म्हणते, बस एवढंच. अगं काय एवढ्याशा गोष्टीमुळे तू स्वतःला एवढा त्रास करून घेतेस. मला सांग, हे कॉलेज कोणाचं आहे. हे आपलं कॉलेज आहे ना. मग आपल्या कॉलेजमध्ये कोणाला ठेवायचं, कोणी काम करायचं, हे सगळं कोणाच्या हातात आहे. तेव्हा रागिनी म्हणते, माझ्या हातात आहे. कामिनी म्हणते, मग जरी ती तिथे आली असेल तरी तू तिला कॉलेजमधून काढून टाकू शकतेस ना. मेंदूचा थोडा तरी वापर करायला शिक. हे बघ, आता अनिकाने तुला एक फोन केला आणि तिचा प्रॉब्लेम सांगितला, तसाच आता तू एक फोन करायचा आणि तुझा प्रॉब्लेम सोडवायचा. कळतंय का. तेव्हा रागिनीला सगळं काही लक्षात येतं. तर इकडे कॉलेजमध्ये आता अनिका कमळी आणि निंगीला बघून अस्वस्थ झालेली असते आणि तिला परत परत कमळीने गावाकडे तिचा जो अपमान केलेला असतो तोच आठवत असतो आणि ती त्याचा बदला घेण्याचे ठरवते. ती पाणी भरून ग्लास आणते आणि या दोघी झोपलेल्या असतात त्यांच्या तोंडावर मारते. यामुळे कमळी आणि निंगीला जाग येते. तिथे जमलेले सगळेच विद्यार्थी मग हसू लागतात आणि मग तेवढ्यात अनिका म्हणते, तुम्ही दोघी इथे. तुम्हाला माहीत आहे ना, हे कॉलेज माझं आहे. इथे फक्त हाय स्टँडर्ड लोकांनाच ॲडमिशन मिळतं, तुमच्यासारख्या गावाकडच्या लोकांना नाही. तुला काय वाटलं, हे तुझं गाव आहे का. ही मुंबई आहे. हे कॉलेज माझं आहे. त्याच्यामुळे जशी आली आहेस ना तशी इथून निघायचं, आपला बोरा बिस्तर बांधायचं आणि आपापल्या गावाकडे जायचं. इथं तुमच्यासारख्या लोकांना अजिबात थारा नाही. असं म्हणून सगळ्यांना देखतच कमळी आणि निंगीचा घोर अपमान ती करते आणि कमळीची स्वप्ने पूर्ण व्हायच्या अगोदरच तिच्या स्वप्नांना सुरुंग लावण्यासाठी अनिका पुढे येते. तर मित्रांनो, मालिकेच्या येणाऱ्या भागात आता आपल्याला असं बघायला मिळू शकतं की कमळी ही मुंबईला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिकण्यासाठी आली तर खरी आहे, पण आता हे कॉलेज रागिनी आणि कामिनीचं आहे. त्यामुळे तिला या कॉलेजमध्ये आता ॲडमिशन मिळेल का. रागिनी तिच्यासमोर अजून कोणतं आव्हान उभं करेल आणि कमळी आता अनिकाला कसं हँडल करणार. तर इकडे ऋषी आणि साहेबराव जे कमळीला शोधायला निघालेले आहेत ते कमळीपर्यंत कसे पोहोचणार, त्यांना काय काय अडचणी येणार, हे आता सगळं पाहणं फार इंटरेस्टिंग होणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला कमळी ही मालिका आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला या मालिकेचे सर्व अपडेट लवकरात लवकर फक्त इथेच मिळतील. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.